काय आहे? शेप. ओ वाव, छान आहे. छान आहे का? चलो. भूक तर खूप लागले. 2:30 वाजलेत. सकाळी आम्ही 8:30. अय्या शपथ, आम्हाला असं नको म्हणून. कारण सकाळी 8:30 वाजता आम्ही 8:30 म्हणते मी 8:30 वाजता आम्ही उपमा खाल्ला होता. तो पण थोडंसंच. पोरी बघतायत, म्हणतात काय चाललंय हिचं. निम्म्यापर्यंत आलो. कारखाना पण आलाय आणि हा म्हणतोय की मला माहित नाहीये चालू असेल की नाही. दुपारचं बंद असतं, 4 वाजता ओपन होतं. असं असं ते ना, तिथं ऊन लागते. बरं शी काढते मी, थांब ना, काढते. फायनली आमच्या मॅडमने काढलं. तर ठीक आहे, ते जाऊ द्या. आणि इथपर्यंत आलो आणि तो असं म्हणतोय माझं आता हेच व्हायला लागलं. कारण मला लय भूक लागली यार. हा डोळ्यात भुसा. पाठीमागे कारखाना. प्लीज ओपन असावं. त्या डोळ्याचा हात. नाही काय म्हणतो आहे ना, सावलीत लावून. तर पोट भरून आम्ही खाणार आहे. तर कारखाना असल्यामुळे कंटिन्यू गाड्या चालू असतात. बस खाली याच्यावर बस. इथं बसू दे. इकडे 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 बस. इथे बस ना. जाऊ दे तिला तिथं बस. अरे टेबल वर आली. शूज घातलाय. पार्सल 2 खायचे जरा. उन्हाळ्यात पहिली कैरी. आम्हाला कैरी खा ना, बघ कशी लागते. तशी पेटपूजा करून भाजीपाला घेऊन. भाजीपाला पण खूप स्वस्त भेटला. आम्ही चाललोय आता किराणा मालाच्या दुकानात. थोडंसं किराणा घ्यायचं आहे आणि स्किन केअरचं सामान. जिजाला पुढंच बसव आता. तिने अजूनच शूज खराब केले. चला किराणा मालाचं दुकान बघ कुठे येते. हा चल, किराणा घ्यायला आलोय आणि त्यांच्या दुकानात गाडीत जाऊन बसते. जिजा बाहेर आहे, चल. ओके. आता आम्ही सगळं सामान घेऊन आता घरी रिटर्न चाललोय. लय ऊन येते रे तोंडावरती, त्यामुळे आणि स्किन बघा लगेच एका दिवसात कसली टॅन झाली. आणि आता घरी गेलो मी मस्त स्किन केअर करते. आता आम्ही दुपारची झोप घेतली कारण खूप कंटाळा आलता. आणि मी चहा ठेवलाय मस्तपैकी. आता चहा आणि बिस्किट खाऊ आणि मी अंगण साफ केलंय. तुम्हाला माझं अंगण दाखवते. अगोदरचं जर दाखवलं असतं तर तुम्ही शॉक झाला असता, एवढं खराब होतं. दाखवते 1 मिनटं. हे बघा अंगण आता किती माझं क्लीन वाटतंय. अगोदर जर तुम्ही पाहिलं असतं तर एकदम शॉकच झालं असतं. म्हणलं असतं काय कसं झालं हे. आणि ते फक्त 2 महिन्यांमध्येच झालं होतं. पण आता सगळं मी झाडून वगैरे काढलेले, पाणी भरून ठेवलेलं आहे तिथं. आणि आता आम्ही सुद्धा चहा पिऊन घेतो कारण खूप आम्हाला आता डोकं दुखायला लागलं आहे. खूप हेक्टिक झालं सगळं प्रवास. आणि आल्यानंतर क्लिनिंग झालं. जे जेवायला भेटायला पाहिजे होतं ते सुद्धा भेटलं नाही. भेळ खाल्ली त्यामुळे डोकं दुखायला लागले. चला आता मस्त आता चहा पिऊन घेतो. आणि जिजा मॅडम इथं नाही आहेत, ते गेली आहे शेजारी स्वाती वहिनींच्यात. तिथे सगळे शेळ्या मेंढ्या असतात त्यामुळे बघायला. ओ चला. आता जस्ट माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता जेवण करणार. आणि मी आणली मेथीची भाजी कारण सकाळी करायचे मेथीचे पराठे. त्यामुळे मग मेथीची भाजी आणली आणि ती निवडत बसायची. पण आधी जेवण करूयात आणि मग बाहेर मस्त असं निवांत बसायचं. आणि आम्हाला बघा कसं बसलं पाहिजे,
मस्त असं त्याने खाली हे टाकले तळवट टाकलाय आणि त्याच्यावरती बसला. मी आज काय स्पेशल केलंय तुम्हाला दाखवते बघा. अंड्याची भाजी केली आणि कसली भारी दिसते, मस्त झणझणीत झाली आहे. इकडे चपाती केल्यात, कांदा चिरलाय आणि ताटं पण घेऊन आली आहे मी छान अशी. आता आम्ही अंडा मसाला केला ॲक्च्युली मी. अंड्याची भाजी आणि खाणार आहे. वाव, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. आहो 1 मिनिट झालं जेवायलाचा भूक लागली आहे. आणि चालू कर नाही या तुम्ही. आणि त्यात ॲक्च्युली काय झालं म्हणजे इतकं डोकं दुखतंय ना, असं वाटतं पहिल्यांदा जेवण करावं, गोळी खावी आणि मग भाजी निवडत बसावी. आणि भाजी इतकी स्वस्त इथे भेटते ना, 10 रुपयाला पण एवढी मोठी भेटते ना, मी शॉक झाले अक्षरशः. आणि पुण्यामध्ये तीच पेंडी 20 रुपयाला 15 रुपयाला अशी भेटते आणि ती पण व्यवस्थित नसते, एवढीशीच असते. ठीक आहे, तर चला हा कधी येतोय मला माहित नाही, पण मी जेवायला घेते कारण मला भयंकर भूक लागते. कामं आवरलेत, भांडी वगैरे झालेत आणि आता आमची झोपायची तयारी चालू आहे. आणि या दोघांचं वेगळंच काहीतरी चालू असतं. बरं कसं वाटतंय गावी येऊन? झोप आली. तुला प्रश्न मी विचारते एक आणि उत्तर देतो वेगळं. कसं वाटतंय? तर चलो गाईज, तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तिकडे सांगा म्हण ना गाईज बाय बाय, गुड नाईट. लाईक करा. नाही म्हणले लाईक नाही करणार आपले. नाटक बघा नाटक. चलो बाय, गुड नाईट.